डॉक्टर पेशंट आहेत, पाठवू का? नाही नको, आज नका पाठवू. बंद आहे म्हणून सांगा. दार लावून घ्या फक्त. ठीक आहे. सौमित्र, आकृती एक विचारू? काय? तुझ्यात आणि झियान मध्ये ब्रेकअप कोणी केलं? मी. मुलगी शिकली, प्रगती झाली. सौमित्र, झियानपेक्षा खूप कमी त्रास झाला असेल तुला ब्रेकअपचा. हे काय, ज्याच्यावर डिसिजन लादला जातो ना त्याला काहीच ऑप्शन राहत नाही ना. त्याला आहे ते मान्य करावं लागतं. पण त्रास होतो का? सौमित्र, आमच्यात असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. सगळंच फिसकटलं. हॅलो. येतो. मुहूर्ताची वेळ आली. मी आले असते खरं तर तुझ्या बरोबर, पण सगळ्या घरचेच म्हटल्यावर मी नाही येत. बट डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबरच. थँक्स. अभय प्लीज ते येरझारा बंद कर. मी नाही स्वस्थ बसू शकत. हा जो काय मूर्खपणा चाललाय ना, त्यांनी माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली आहे. माझी मुलगी मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की कुठल्या भोंदू माताजींच्या नादाला लागेल. अभय, ज्याला तू मूर्खपणा म्हणतोस तो तिच्या दृष्टीने आध्यात्मिक अनुभव आहे. तिला मूर्ख ठरवून तिला कन्व्हिन्स करता येणार नाही. अगं पण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत असताना आपण काही बोलायचंही नाही. आणि माई, मला आश्चर्य असं वाटतंय की हे सगळं तुझ्या समोर घडतंय आणि तुला ते चालतंय. तू तिला अडवलं का नाहीस? का तुझी या सगळ्याला मान्यता आहे? नाही, मला हे सगळं मान्य आहे असं अजिबात नाही, पण तिला अडवायला ती काय तर लहान पोर राहिलेली नाही. आणि जेव्हा ती तुमच्याकडून उठून माझ्याकडे इथे आली तेव्हा तुम्ही तिला का नाही अडवलं?
पण माई मग काय करायचं आता या परिस्थितीत? बघतच बसायचं का आपण नुसतं? नाही, असं नाहीये, तिच्या पण काहीतरी गरजा आहेत ज्या आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून ती माताजींच्या वाटेला लागली, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अरे तिच्या कुठल्या गरजा आपण पूर्ण नाही केल्या? तिला जे जे हवं होतं ते तिला हवं तेव्हा आपण ते दिलेलं आहे. आता आणखीन काय करायचं? नाही, त्या सगळ्या वरवरच्या गरजा आहेत. माणसाच्या काही भावनिक गरजा असतात, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. काही नाही, सगळी तिची नाटकं आहेत. ती तिला हवं तेच करते माई. काही नाही, अति लाडावलेली मुलगी आहे ती. अदरवाईज हे असे विचार डोक्यात येतातच कसे? वेळी चांगलं फटकावलं असतं ना, त्या जमिनीवर राहिली असती. अभय, मुंबईचं घर सोडून ती इथे येऊन राहिला, तिला हिनी परमिशन दिली ना, तिथेच चुकलंय आपलं सगळं. हो का? नाही, चुकांची यादी काढायची असेल ना, फार आधीपासून काढावी लागेल. मुख्य म्हणजे आधी तुम्ही मैत्रीचं संगोपन नीट केलंत का, हे आपल्याला बघावं लागेल. ज्या आईवडिलांचं नातं कायम बिनसलेलं असेल, त्यांच्या मुलीचं लग्न ठरल्यावर ते घटस्फोट घेत असतील, तर त्याचा त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? तिचा आवाज का गेला असेल, हे सगळंच आपल्याला तपासावं लागेल. मग करायची का त्या सगळ्याची यादी? खरंय अभय माईंचं. आई वडील म्हणून आपण कमी पडलो. वी फेल्ड. काय करावं ते कळतच नाहीये खरं तर. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. काय सगळ्यांची थोड्याफार फरकानं अशी अवस्था झाली. पण मी मात्र एकदा त्या माताजींना भेटणार आहे बरं का. काय जादू केली त्यांनी अशी की ही आपली पोरगी जमलेलं लग्न मोडायला निघाली. अभय, याला म्हणतात शहाणपण. हो, मी त्यांना भेटणार आहे. पुढच्याच आठवड्यात त्या पुण्याला येत आहेत, तेव्हा त्यांना घरीच बोलवणार आहे. बर, नाही हे बरं झालं. मी पण त्यावेळेस तुमच्याकडे येतो. मला जरा त्या माताजींशी बोलायचंच आहे. ते नंतर बोलूया. आधी आपण ज्याच्यासाठी जमलो ते बोलूया का? हो, पण त्यासाठी मैत्री इथे यायला पाहिजे ना. ती बसली तिकडे माताजींच्या फोटोसमोर ध्यान लावून. अनगा, जा ना, बोलवणार ना तिला. थांबा ना ग, मी जाते. आणि अभय, तू जरा तुझा रागावर, नाही तर सगळं बोलणं पाण्यात जाईल. मी त्याच्यापेक्षा गप्पच बसतो. हे काय, मला माझ्या रागावर काही ताबा ठेवता येणार नाही. म्हणजे गप्प बसलेलं चालेल, पण चुकीचं काही बोलू नकोस. मला तर काय बोलावं काही कळतच नाही. मला कोणी ऍक्च्युली काही बोलणार नाहीये. जे बोलायचं असेल ते मी बोलेन.
चल, बाहेर वाट बघतात सगळे. चल. हे बघ, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. मग तुझा निर्णय मला पटला किंवा न पटला तरी पण. ये बस. मैत्री, आजवर आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर फक्त प्रेमच केलंय आणि त्या प्रेमाच्या हक्कातून मी तुला एवढंच म्हणते की तुला जे काही अनुभव आले असतील ना ते असतील, पण तुझा हा निर्णय आम्हाला मुळीच मान्य नाहीये. ग, आम्ही सगळ्यांना साखरपुड्याच्या पत्रिका वाटल्यात ग. आता मागे हटलो तर नाचक्की होईल आमची. म्हणजे प्रश्न फक्त लोक काय म्हणतील हा नाहीये, तुमच्या दोघांच्या भविष्याचं काय. अगं मैत्री, सौमित्र मुलगा आहे ग. त्याचं लग्न मोडलं तर उद्या त्याला दुसरी मुलगी मिळणार. पण तू जर लग्न मोडलंस आणि उद्या तुझा विचार बदलला तर तुझ्याशी लग्न करायला कोणीही तयार होणार नाही. हे बघ बाळा, सौमित्र माझा मुलगा असला ना तरी सौमित्र इतकंच माझं तुझ्यावर प्रेम आहे ग. म्हणून तुला सांगते, हे खूळ डोक्यातनं काढून टाक. आपण करूया साखरपुडा. आपण करूया साखरपुडा. आपण करूया साखरपुडा. हा, हे ठरलं. आपण करूया साखरपुडा. हा, ठरलं. आपण साखरपुडा करूया. आई आई एक मिनिट. हे बघ, मी खूप विचार करून हे सगळं बोलतोय. आणि मला वाटतं ही चर्चा आपण इथेच थांबवूयात. नाही, मला वाटतं की बंदच करूयात. मला आता हे लग्न करायचं नाही. गुड. पहिल्यांदाच हा मुलगा काहीतरी सेन्सिबल बोलला. अभय प्लीज.
ही गमतीची वेळ नाहीये. सौमित्र, काय म्हणजे खरं सांगू का, आम्हाला याची सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. एकदम बॉम्बच पडलाय आमच्यावर. आणि आय गेस नलिनीचं सुद्धा अगदी तसंच झालेलं असणार आहे. अरे अगदी कालपर्यंत आम्ही एकमेकींशी साखरपुड्याच्या तयारीविषयी बोलत होतो रे. आणि आता हे मान्य मला, म्हणजे तुमची प्रोसेस खूप मोठी असेल, पण आज तू एकदम असा फायनल डिसिजन ऐकवतोस म्हणून विचारते मी. का का असं करावं असं वाटतंय तुला? काय मी खूप प्रयत्न केला नाही, म्हणजे खरंच मी खूप मैत्रीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. पण काय, ती त्या माताजींच्या कॅम्पला जाऊन आली तेव्हापासून ती एक वेगळीच व्यक्ती झाली. काय, आधी सगळ्यांना वाटायचं की मैत्री किती मूर्ख आहे, वेड्यासारखी वागते. आय नो, पण काय एका अर्थी मला तो वेडेपणा तिचा मान्य होता. मला समजत होतं ते, त्यातलं खरेपणा मला खरंच समजत होतं. म्हणजे मला कळायचं ती खूप जेन्युइनली हे सगळं करते. काय कधी कधी ती वाटेल तसं वागायची. मला राग यायचा, मी खूप चिडायचो. पण काय, ती मला मनवायला म्हणून काहीही करायची, अक्षरशः काहीही करायची. एकदा तर मी खूप चिडलो होतो. मी म्हणालो की मला बोलायचंच नाही, कुठल्याही मुलीशी मला बोलायचं नाही. तर ती मिशी लावून दारात येऊन थांबली. आय नो बालिशपणा आहे, पण तिने ते केलं आणि माझा राग शांत झाला. ती 5 तास डिस्पेन्सरीच्या बाहेर येऊन थांबली होती फक्त मला मनवायला. मला अभ्यास करायला जागा राहायला लागायचं, त्यामुळे ती माझ्याबरोबर जागरण करायची. दर 15-15 मिनिटांनी मेसेज करून मला जागा ठेवायची. मग सकाळी मला फोन करून तिची अतरंगी स्वप्न सांगायची. मला आवडायचं ते. लोकांना वाटायचं काय बालिशपणे वागते काय, नाही का. पण काय ना, तिच्या इतकं माणसांवर ते आहेत तसे स्वीकारून प्रेम करणारी व्यक्ती मी पाहिलीच नव्हती, कधीच नाही. आता हे बालिश आहे का? मला खूप आवडायची ती मैत्री. पण आता काय आहे की मेडिटेशन कॅम्प वरून जी मैत्री आली आहे ना परत, ती मैत्री नाहीये. ही कोणीतरी वेगळी आहे, जिला कळतच नाही माझं तिच्यावर किती प्रेम आहे. आय मीन, मैत्रीवर माझं किती प्रेम होतं हे तिला माहितीच नाहीये. मला मान्य आहे की आत्ताचं जे मैत्रीचं वर्जन आहे ते समंजस आणि चांगलं वाटणार आहे लोकांना, कदाचित वाटेल आणि कदाचित माणूस म्हणून तिच्यामधली ही ग्रोथ असेल. पण काय आहे की मला अशी मैत्री कधी आवडलीच नाहीये. तर आता जिच्याबद्दल मला काही वाटतच नाहीये, तर तिच्याशी साखरपुडा मी कसा करू?
त्यामुळे मी लग्न करायचं नाही असं ठरवलं.